see examples on Cartesian polar coordinates. The question is given, find the Cartesian coordinates of point whose the polar coordinates are. Here we have given polar coordinates and we have to find the Cartesian coordinates. Neat question वाचायचा, find the Cartesian coordinates. And we are given, what is given, polar coordinates. Means we have given polar coordinates means r theta and Cartesian coordinates means xy. हे लक्षात ठेवा, म्हणजे काढायला सोपं जातं आपल्याला. r is given √2 and theta is equal to π/4. चल कळतं आपल्याला थीटा म्हणजे π/4 दिलेला. आता आपल्याला काय काढायचे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे x आणि y काढायचे. मग आपल्याला माहिती आहे, we know the relation, we know that x is equal to r cos theta. Put the value, x is equal to r means √2 cos of theta, theta is π/4. So we get x is equal to √2 into π/4. Cos π/4 means cos 45 degree. Cos 45 degree is 1/√2. So we get x is equal to 1 here. Now again y is equal to r sin theta. Therefore y is equal to √2 into sin of π/4. Sin π/4 means sin 45 degree. It is 1/√2. So we get y is equal to 1. मिळाले आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज मिळाले. Therefore काय लिहिणार आपण आन्सर लिहायचा the Cartesian coordinates are 1, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1. एवढं सोपं आहे. 2 मार्काचे एक्झाम्पल MCQ मध्ये किंवा 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये विचारू शकतात. पुन्हा एकदा सांगते, काय दिलेले, पोलर कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला एक्स वाय काढायचे. म्हणून आपल्याला माहिती आहे तो फॉर्म्युला वापरायचा, x इक्वल टू r cos थीटा, y इक्वल टू r sin थीटा. व्हॅल्यू ठेवलं तर आपल्याला x आणि y मिळते. दुसरं एक्झाम्पल मी सांगते. सेकंड एक्झाम्पल, इट इज 4 into π/2. Here we have given r is equal to 4 and theta is equal to π/2. जे दिलेलं आहे ते आपण लिहून घ्यायचे. We know that x is equal to r cos theta. Therefore x is equal to r is 4 cos of π/2 cos 90. हे व्हॅल्यूज आपल्याला माहित पाहिजे, त्यामुळे टेबल आपल्याकडे कायमच असलं पाहिजे. त्या टेबलवरूनच आपल्याला व्हॅल्यू काढता येतात. ट्रिग्नोमेट्री फंक्शन हा चॅप्टर आहे, म्हणजे ट्रिग्नोमेट्रीमध्ये नेहमी त्या व्हॅल्यूज लागतातच. साइन 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, तो टेबल आपल्या समोर असला पाहिजे. मग cos 90 डिग्री, cos 90 डिग्री इज 0, सो इट इज 4 into 0, सो x इज इक्वल टू 0. त्यानंतर y ची व्हॅल्यू, y इज इक्वल टू r sin थीटा. therefore y is equal to r is 4 sin π/2. π/2 means 90 degree, sin 90 is 1, so it is 4 into 1, 4. So the Cartesian coordinates are 0. एवढं सिंपल आहे, काहीच अवघड नाही. समजलं? Now student, the next example, that reverse example, we have to find here the polar coordinates of point whose Cartesian coordinates are. Here we have to find the polar coordinates. नीट वाचायचं, काय काढायचे, पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे r थीटा काढायचे and whose Cartesian coordinates are, म्हणजे हे जे दिलेले व्हॅल्यूज आहेत ते काय आहेत, ते कार्टेशियन व्हॅल्यूज म्हणजे xy चे व्हॅल्यूज दिलेले आहेत. So we can write here, given x is equal to √2 and y is equal to √2. हे दिलेले आहे. आपल्याला r थीटा काढायचे, तुम्ही असं हे लिहू शकता, r थीटा काढायचा आहे. तर आता यामध्ये आपल्याला रिलेशन r थीटा काढायचे. मग we know that r square is equal to काय आहे, x square plus y square आहे. Therefore r square is equal to x square plus y square. Okay ना? Therefore r square is √2 चा square 2, √2 square is 2. Therefore r square is equal to 4 and r is equal to, आता स्क्वेअर रूट काढताना दोन व्हॅल्यूज येतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग तो पॉझिटिव्ह घ्यायचा का निगेटिव्ह घ्यायचं आहे, कसं ठरवणार? तर हा xy, हे xy ची व्हॅल्यूज आहेत, दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. दोन्ही पॉझिटिव्ह कुठे असतात, तर ह्यामध्ये असतं
0 to 90 डिग्री हा जो आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स वाय ॲक्सिस असेल तर इथे दोन्ही पॉझिटिव्ह असतात एक्स वाय कोऑर्डिनेटचे, म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे आर इज इक्वल टू काय येणार ते पॉझिटिव्ह घेणार, आर इज इक्वल टू 2 घेणार आपण +2 घ्यायचा. मग इथे जर असा समजा आला यामध्ये तर काय येणार आर निगेटिव्ह घेऊ शकतो आपण इथे. तर इथे हे बघावं लागेल आपल्याला. आर मिळाला, आता थीटा काढायचा आहे. मग थीटा काढण्यासाठी साइन थीटाची व्हॅल्यू काय येणार y/r. आपल्याला माहिती आहे नाव साइन थीटा इज इक्वल टू y/r. y इज √2 y/r √2/2. डिव्हिजन जर घेतला आपण काय येणार √2/2 मीन्स इट इज √2 into √2. 1 √2 get cancelled, which is 1/√2. Again cos theta is x/r. Again x is √2, r is 2, so it is 1/√2. From this we can write tan theta. Tan theta means sin theta upon cos theta. So we can write here sin theta value is 1/√2. Cos theta is also 1/√2. That to get cancel we get tan theta equal to 1. Tan ची कोणती व्हॅल्यू 1 असते 45 डिग्री. tan 45 डिग्री is 1. So we can write theta is equal to pi/4. बघा दोन्ही व्हॅल्यूज जे आहेत. r मिळाला, थीटा मिळाला. Therefore the polar coordinates are the polar coordinates are r is 2 and theta is pi/4. 2 pi/4. थोडं सिंपल समजलं. खूप सोपं आहे. फक्त काय दिलेलं आहे काढायचं काय आणि दिलेलं काय हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. दिलेलं जे आहे एक्स वायची व्हॅल्यू दिलेत, आपल्याला आर थीटा काढायचा आहे. मग हा फॉर्म्युला वापरणार आपण r² is x² + y². त्यावरून आरची व्हॅल्यू काढली. साइन थीटा कॉस थीटा काढायची, त्यावरून टॅन थीटाची व्हॅल्यू आहे. टॅनची कोणती व्हॅल्यू तिथे दिसते त्यावरून थीटा काढता येतं. आर थीटा म्हणजेच दॅट आर दी पोलर कोऑर्डिनेट्स. समजलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल आता काही ठिकाणी काय वेळेस निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा असतात. निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर कसं काढणार बा. सेकंड एक्झाम्पल जे घेतो आपण 1 - √3 असं आपल्याला दिलेलं आहे. तर यामध्ये गिवन काय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत. x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू -√3. आता यावरून समजलं पाहिजे पहिला प्लस आणि मायनस असे ते कशासाठी लागतं ते मी नंतर सांगते. आता नेहमीप्रमाणे वी नो दॅट r² is x² + y². त्यानंतर r² is x², 1² plus minus of √3². So r² is equal to 1 plus minus √3² plus होणार 3 येणार. So r² is equal to 4. Therefore r is equal to रेडियस हा पॉझिटिव्ह आपण मेजर करतो, हा पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेणार आपण. त्यानंतर साइन थीटा आणि कॉस थीटा काढायचा. बघा यात हा महत्त्वाचा आहे. आता साइन थीटा इज y/r. y is -√3 upon r. r is 2 and it is x/r. x is 1, r is 2. So the value here sin theta is -√3/2 and this is 1/2. To get cancel we get answer as -√3. आता इथे -√3. आता हा निगेटिव्ह आलेला आहे. टेबलमध्ये जी व्हॅल्यू दिलेली आपल्याला सगळे पॉझिटिव्ह आहेत. बघा टॅनचे असू दे साईनचे असू दे, साइन 30 डिग्री कॉस 45 डिग्री हे जे व्हॅल्यूज आहेत सगळे व्हॅल्यूज पॉझिटिव्ह आहेत. मग आता निगेटिव्ह असेल तर कसं काढणार आपण. तर त्यासाठी आपण अलाइड अँगलचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. आता हा जो दिलेला आहे पॉईंट तो कोणत्या कोऑर्डिनेटमध्ये आहे हे बघायचं अगोदर. पहिला प्लस नंतर मायनस आहे. प्लस मायनस कुठे असतं. प्लस म्हणजे काय येणार हा प्लस म्हणजे एक्स कोऑर्डिनेट प्लस, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. आपल्याला माहिती आहे हे
असे असतात. हा प्लस प्लस, हा मायनस प्लस, त्यानंतर या कॉर्डरमध्ये मायनस मायनस आणि प्लस मायनस इथे असतं. म्हणजे आपला पॉईंट जो आहे इथे थीटा आपला या क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून निगेटिव्ह आलेले. कारण का ASTC आलं का लक्षात? बघा सी इथे कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणून टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली आहे. आलं लक्षात? आता निगेटिव्ह व्हॅल्यू आहे त्याचं पॉझिटिव्ह करूनच आपल्याला काढावं लागतं. मग -√3. आता therefore we can write tan theta is equal to it is -√3. √3 म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे टॅनची? tan of 60 डिग्री π/3. tan 60 डिग्री इज √3. मायनसला मायनस साइन तसंच केला आणि √3 मीन्स इट इज tan of π/3. आता हे पॉझिटिव्ह करून घ्यायचं आपण. म्हणजे कसं येणार? थीटा इज इक्वल टू आता निगेटिव्ह कॉस निगेटिव्ह आहे या क्वाड्रंटमध्येच बघणार आपण. मग इथे काय येणार? दिस इज 0, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, त्यानंतर 360. प्रिन्सिपल सोल्युशन काढताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजे त्या निगेटिव्ह केव्हा येणार? 360 मायनस थीटा असेल. म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे ती कशी देणार? फोर्थ क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे आपण घेतोय आपण असा. म्हणजे काय 360 मीन्स 2π मायनस π/3. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर काय tan ऑफ इज 6π मायनस π मीन्स इट इज 5π/3. समजलं? थीटा tan थीटा इज 5π/3. सो we get theta is equal to 5π/3. R is 2. Therefore, polar coordinates are, answer is, we have to write the answer. Therefore, the polar coordinates are R is 2 and theta is 5π/3. यात थोडंसं जरा आपल्याला लक्षात ठेवावं लागणार निगेटिव्ह असल्यामुळे. पुन्हा एकदा सांगते मी, आर काढायचं सोपं आहे. आर तुम्ही काढू शकता. साइन थीटा काढला, टॅन थीटा इथपर्यंत सगळं ओके आहे. समजा इथे जर निगेटिव्ह नसला असता तर डायरेक्ट आपण काय लिहिलं असतं? टॅन थीटा इज इक्वल टू टॅन π/3. देअरफॉर थीटा इज इक्वल टू π/3 आला असता. पण ते निगेटिव्ह असल्यामुळे आपल्याला हे करावं लागतं. मग इथे हा पॉईंट बघायचा, हा महत्त्वाचा आहे. हा प्लस आणि हा मायनस आहे कारण हे XY ची व्हॅल्यूज आहेत. मग हा कुठे आला? प्लस मायनस या क्वाड्रंटमध्ये आला. मग या क्वाड्रंटमध्ये ती व्हॅल्यू काढायची आहे. आणि इथे काय ना टॅन ही क्वाड्रंट या क्वाड्रंटमधली व्हॅल्यू कशी काढतो आपण? 360 आहे. म्हणजे हा क्वाड्रंट कसा येणार? 360 मायनस थीटा येतो. म्हणून ते काय लिहिणार आपण? 360 मायनस थीटा. थीटा म्हणजे π/3. लक्षात आलं? मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 5π/3. समजलं? आता समजा हीच व्हॅल्यू समजा हे असं दिलं असतं. पुन्हा अजून एक सांगते. समजा हा प्लस असेल म्हणजे हा मायनस आणि प्लस आला असतो. बरोबर आहे? मग मायनस प्लस मायनस म्हणजे एक्स कॉर्डिनेट निगेटिव्ह इथे असतो, वाय कॉर्डिनेट पॉझिटिव्ह इथे असतो. म्हणजे इथे आला असता. बरोबर आहे? म्हणजे यामध्ये काढण्यासाठी समजा हा निगेटिव्ह व्हॅल्यू आला तर ही व्हॅल्यू कशी काढली असते आपण? इथे काढणार सेकंड क्वाड्रंट. हा सेकंड क्वाड्रंट कसा मिळतो आपल्याला? 180. आपल्याला माहिती आहे हा 90, 180, 270. हा कसा काढतो आपण? 180 मायनस थीटा. बरोबर आहे? मी सांगितलेलं होतं आधीच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये, हा 180 मायनस थीटा, इथे हा 180 प्लस थीटा आणि हा 360 मायनस थीटा. हे लक्षात ठेवा. मग इथे काढणार 180 मायनस थीटा आला असता म्हणजे पाय मायनस π/3 आला असता. मग 3π मायनस π म्हणजे 2π/3 आन्सर आला असता. समजलं? कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतं त्यानुसार ती व्हॅल्यू काढायची. सेकंड क्वाड्रंटमध्ये आले तर 180 मायनस थीटा, थर्डमध्ये आला तर 180 प्लस थीटा, तर फोर्थमध्ये आला तर 360 मायनस थीटा. हे असं लक्षात ठेवा. त्यानुसार निगेटिव्ह जरी आलं तरी घाबरायचं नाही आणि त्याची व्हॅल्यू काढायची. तर मला वाटतं सगळ्यांना समजलेलं आहे. आपण कार्टेशियन टू पोलर त्याचे एक्झाम्पल पाहिले आहेत आणि हे दोन एक्झाम्पल जे आहेत ते पोलर टू कार्टेशियन पाहिलेले आहेत आपण. हे एक्झाम्पल MCQ मध्ये विचारू शकतात किंवा 2 मार्काच्या एक्झाम्पलमध्ये तर करून ठेवायचे आहेत आपण.
प्रिन्सिपल सोल्युशन आणि पोलर कॉर्डिनेट्स आणि कार्टेशियन कॉर्डिनेट्स याच्यावर एक्झाम्पल असतंच परीक्षेला. त्यामुळे एक्झाम्पल परफेक्ट करा. सोपे आहेत, काही जास्त फॉर्म्युला नाही आहे, काही कॅल्क्युलेशन नाही, सोपे आहेत एक्झाम्पल. प्रॅक्टिस करा. मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देणारच आहे, ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहे. मला सर्वांना समजलेलं आहे. नाही समजलं तर तुम्ही मला पर्सनल व्हॉट्सअप करू शकता किंवा सोडवलेले एक्झाम्पल तुम्ही मला विचारू शकता.